गणपती बाप्पा मोरया. जय श्रीराम. हर हर महादेव. जय साईनाथ. मित्रांनो, गेल्या ब्लॉगमध्ये आपण पहिल्या दिवसाची भेट दिली होती श्री साई गणेश मित्र मंडळ. तर मित्रांनो, शेवटचे 2 दिवस आपण जात आहे परत एकदा स्वर्ग सुखाच्या प्रवासाला. 8वा आणि 9वा दिवसाचा ब्लॉग येत आहे, तर बघत राहा. जय साईनाथ. जय साईनाथ. जय साईनाथ. तर भेटू पुढच्या प्रवासाला. साईराम मित्रांनो, तर आपण आले आहे दादर स्टेशनला. दादर स्टेशनवरून आपल्याला गाडी भेटणार आहे साईनगर शिर्डी. तर बघूया पुढे काय होते ते. ओम साईराम. साईराम मित्रांनो, तर फायनली आपण ट्रेनमध्ये चढले आहे. बसायला जागा तर भेटली नाही, तर आपण वरती बसले आहे. गौरव, अजय आणि मी. आणि आजूबाजूला खूप गर्दी आहे. हे बघा, जेवतात आहे अजय भाऊ, गौरव भाऊ पण जेवतात आहे. आपण पण थोड्या वेळात जेवूया. आणि ट्रेन पण सुटली आहे दादरवरून. आणि आजूबाजूचे आपले साई बंधू. आणि काय सांगू, ट्रेनमध्ये खूप गर्दी आहे. तर आपण भेटत राहू पुढे काय येते. जय साईनाथ. तर मित्रांनो, आता मला आले जोरात टॉयलेट. आता मी कसं जाऊ बघा, गर्दी बघा किती आहे ती. पण जायला लागेल, लय जोरात आली आहे. तर आता मला खतरो के खिलाडी बनायला लागेल इथे, आणि पार करायला लागेल हा रस्ता. तर जाऊया मित्रांनो, आणि भेटत राहू पुढे काय होतं ते तुम्हाला सांगत राहीन. साईराम. समोर मित्रांनो, गर्दी बघा किती आहे ट्रेनमध्ये. चालायला जागा नाही बताव. बसला तिथे कोपऱ्यात. साईराम भावांनो, रात्रीचे 1 वाजले आहे बघा. नोटनाडी. तर भेटत राहू आपण पुढे. ओम साईराम. तर साईराम मित्रांनो, फायनली आपण साईनाथ शिर्डी स्टेशनला आले आहे. हे बघा, आता आपण उतरणार आहे. आई मला पालखी सोबत शिर्डीला जायचंय. नाही रे बाळा, आई मला जायचंय, जाऊ दे ना. नको म्हटलं ना. मला जायचंय. काय झालं बाळा? तुझी बाबांवर खरी श्रद्धा आहे ना, मग तू त्यांची मनापासून भक्ती कर. बघ, ते तुला नक्की दर्शन देतील आणि या घराला शिर्डी बनवतील. आई खरंच? हो रे. हे ना पुत्र. चलो. लाड लाड करून मला नेलाय शिर्डीला, साईनी नेलाय शिर्डीला. लाड लाड करून मला नेलाय. साईराम मित्रांनो, साईमय शुभ सकाळ. तर आपण आता आले आहे, सकाळचे वाजले 4:30. एवढ्या आमची ट्रेन. अजय, गौरव, तर भेटत राहू पुढे. जय साईनाथ. साईमाई सकाळ भावांनो. तर सकाळचे वाजले आहे 6. जस्ट आम्ही आता पोचले आहे स्टॉपला. तिथे आले आहे. भेटूया पुढे काय ते बघूया. तर भेटत राहू पुढे. अंडी. साईराम मित्रांनो, साईराम. साईराम भावांनो, तर आपण आले आता. आतापर्यंत आपल्याला कोण भेटलं नाही. भेटूया आपण त्यांना. साईची छाया, कृपेची माया, मायेने चालत पायी. लाड
लाड करून मला नेलं शिर्डीला, साईनी नेलं शिर्डीला, नेलं शिर्डीला, बाबांनी नेलं शिर्डीला, नेलं शिर्डीला, बाबांनी नेलं शिर्डीला. घाटात अवघड वाट, घाटन देवीची भक्तान सर, आई माऊलीचा आशीर्वाद घेऊन शिर्डीला जाईन पायी पायी. कसार घाटात अवघड वाट, घाटन देवीची भक्तान सर, आई माऊलीचा आशीर्वाद घेऊन शिर्डीला जाईन पायी पायी. लाड लाड करून मला नेलं शिर्डीला, साईनी नेलं शिर्डीला, नेलं शिर्डीला, बाबांनी नेलं शिर्डीला, नेलं शिर्डीला, बाबांनी नेलं शिर्डीला. शिर्डीला जाऊया पायी पायी. ओढत शिर्डीच्या साईच्या भेटीची वाटत दिसत साई, सदा सबुरी बोलत सारे शिर्डीला जाऊया पायी पायी. लाड लाड करून मला नेलं शिर्डीला, साईनी नेलं शिर्डीला, नेलं शिर्डीला, बाबांनी नेलं शिर्डीला, शिर्डीला, बाबांनी नेलं शिर्डीला. साईराम मित्रांनो, पहिला दिवस घेतले आज पालखी. मागे आपले काय साई चालतात आहे. नाश्ताचा स्पॉट 2 ते 3 किलोमीटर आहे. तर भेटूया पुढे. जय साईनाथ. साईचे लाड आईचे बाळ चालत नेलंय शिर्डीला, साईचं रंग होऊन मग्न चालत आलोय शिर्डीला. साईराम मित्रांनो, आम्ही पोहोचलोय शिर्डी गावात. पोहोचलोय शिर्डी गावात. आमच्या भावा इथून चालू केले होते. हे गावासाठी खूप लक्ष चालू आहे. आणि माणसं आहे नाही, फक्त माणसं एवढीच आहे. भेटत राहू पुढे. साई साई बघा आपले साई सेवक साईराम सेवा करतात आहे आपल्याला. इथे पण आहे. तर भेटत राहू पुढे. बाबा साईराम 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 साईराम. शिर्डीला, बाबांनी नेलं शिर्डीला. जय साईनाथ मित्रांनो. तर सकाळचे वाजले 9. आता आपण थांबले नाश्ता वाजला. नाश्ता करूया आणि भेटूया पुढे. 2 ते 3 किलोमीटर आहे स्टॉप.
जास्त लांब नाही तर चालूया, भेटूया पुढे. जय साईनाथ. साईराम. आणा जरा गाणं. साईराम. सायमाय संध्याकाळ भावांनो, तर आता आम्ही शॉपवरून निघाले आहे. बघा आजचा शेवटचा दिवस, उद्या बाबांचं दर्शन आहे आमचं. भेटत राहू पुढे. जय साईनाथ. जय साईनाथ मित्रांनो, आज शेवटचा दिवस आहे बाबांना भेटण्याचा. उद्या आपलं दर्शन आहे. तर आपल्यासोबत आहे पालखीची साई बंधू. तर विचारू त्यांना तुमचा हा प्रवास कसा गेला, तर काहीतरी अनुभव सांगा. एकदम स्वतः प्रवास केला आहे. साई पालखी पवित्रा म्हणजे एकदम सर्व सुखात खूप बरं वाटलं. 8 दिवस साई नावाचं तर परत चाललं. साईराम मित्रांनो, तर आपल्यासोबत एक साई बंधू आहे. ते पण लई चालतात आहे, खूप वर्षापासून चालतात आहे. असे तर आपल्यासोबत भेटले आहे. आपण त्यांना विचारू या 7 दिवसाच्या प्रवासाला किती आम्ही मजा केली. आणि उद्याचा दिवस म्हणजे शेवटचा दिवस बाबांना भेटण्याचा. तर साईराम. ओम साईराम. तर सांगा तुमचा अनुभव. आमचा अनुभव असा आहे की आम्ही एवढ्या वर्षापासून पालखीला चालतो, पण असं आहे की लोक बोलतात की ते बाबा फकीर आहे, बाबा आमचे म्हणजे एक डोंगरी आहे. पण असं मी अनुभव केला की माझ्या याच्यामध्ये मी साक्षात बाबाचं दर्शन घेतलं आहे. आणि मला भरपूर म्हणजे बाबावरती भरपूर भरोसा आहे. असं म्हणजे आपण बोलतो ना, देव 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 जेवढा देव आहे तेवढा आपल्या बाबावरती माझा भरोसा आहे. पण 7 दिवसाचा प्रवास असा असतो ना की आपण एकदा येतो, 1 वर्षातनं 7 दिवसाचा प्रवास करतो. तो 7 दिवसाचा प्रवास म्हणजे आमची पूर्ण वर्षाची वारी असते. ती वर्षाची वारी पूर्ण आमची 7 दिवसात जेवढी मजा असते ना ते वर्षामध्ये नसते. तसे बाबांचा आमचं म्हणजे अनुभव भरपूर असे अनुभव घडले. तर आम्हाला म्हणजे जेवढ्या वर्षात परत आम्ही येऊ शकतो तेवढ्या वर्षापर्यंत बाबाची वारी करणार आम्ही. बस तेवढंच. ओम साईराम. काही नाही, खूप चांगलं सांगितलं. तर खूप सारे पदयात्री आहे, आपण त्यांना भेटू, प्रत्येकाला विचारू त्यांचा अनुभव काय असेल ते. तर भेटूया पुढे. जय साईनाथ. जय साईनाथ मित्रांनो. तर आजचा आपला स्टॉप आहे फक्त 12 किलोमीटर. शेवटचा दिवस, उद्या आपलं दर्शन आहे. तर भेटत राहू पुढे. जय साईनाथ. जय साईनाथ. जय साईनाथ. जय साईनाथ. साईराम मित्रांनो, आपल्यासोबत आहे संकेत भाऊ. कसं गेलं तुमचा 8 दिवसाचा प्रवास? चांगला गेला एकदम. थंडीत भरपूर आहे. त्या बाबांचं दर्शन आहे तुम्हाला. तर कसं गेलं ते दिवस? चांगला गेला एकदम. बाकी विरारवरून आले. मीरा वैकरमधून यावर मी शिर्डीला हजर असतो. तुमची वाडी पहिल्यांदा आहे? पहिल्यांदा नाही, दरवर्षीप्रमाणे मी येतो. पण 8 वर्ष झालं. आणि मस्त आनंदात बाबाच्या आशीर्वादाने सगळं सुखी झालं आमचं सर्व. चला तर मग भेटत राहू पुढे. जय साईनाथ. साईराम मित्रांनो, तर आपल्यासोबत आहे काही पदयात्री. तर विचारू त्यांना. आज त्यांचा शेवटचा दिवस आहे, उद्या ते भेटणार बाबाला फायनली. तर त्यांना विचारू 7 दिवसाचा प्रवास कसा गेला. व्यवस्थित गेला, आणि मजेत गेला. चांगला वाटला. आता चालायला आनंद वाटला. साईबाबाला भेटायला. पुढच्या वर्षी वाडी तुम्ही येणार की नाही? येणार ना. 100% चला मग साईराम, भेटू पुढच्या पर्यंत. साईराम मित्रांनो, तर आपल्यासोबत आहे काही पदयात्री. तर विचारू त्यांना हा 7 दिवसाचा प्रवास त्यांनी कसा गेला. पुढच्या वर्षी काय ना नक्की. आता भेटूया पुढे. साईराम मित्रांनो, तर आपल्यासोबत आहे पदयात्री. तर त्यांना विचारूया, उद्या त्यांचं दर्शन आहे. तर आज फायनली आपल्याला 14 किलोमीटर चालायचं आहे.
बाबांना भेटायसाठी त्यांचं दर्शन आहे. तर विचारू त्यांना यांची साईवारी कशी गेली. नमस्कार. साईराम. साईराम. साईबाई संध्याकाळ. 8 दिवसाचा प्रवास, सुखाचा प्रवास, सर्व सुखाचा प्रवास कधी संपणार समजत नाही. हा प्रवास कधीच संपतो आणि कधीच संपणार नाही. पुढच्या वर्षीची वारी केव्हा येईल ही आम्ही ह्या वर्षापासूनच वाट बघत आहोत. तर मित्रांनो साई बस वर्षाचे 365 दिवस काम करतो फक्त आणि फक्त या 9 दिवसाची वारी करण्यासाठी. तर असे खूप सारी पदयात्रा आहेत. आपण आज सर्वांचे अनुभव विचारू या पालखीतील. या पालखीचं नाव आहे साई गणेश मित्र मंडळ आणि पालखी सुटते जुहू गल्ली अंधेरीवरून. तर एकदा तुम्ही पण नक्की भेट द्या. जय साईनाथ, जय साईनाथ, जय साईनाथ. वेलकम टू साई लीला, वेलकम टू साई लीला. साईराम तर आपल्या सोबत आहे एक साई बंधू. तर विचारूया त्यांना त्यांचा प्रवास कसा गेला ते तुमच्या शब्दात सांगा काहीतरी 2 शब्द. साईची पालखी आहे जी दरवर्षी येतो मी. मला येण्यात आनंद होतो. यात आम्ही लास्टचे 2 दिवस येतो पण मला खूप आनंद होतो येण्यामागे. कारण एक म्हणजे एक विश्वास, एक शक्ती ती मला भेटते याच्यातून. जय साईराम. आणि तुम्ही काय सांगता तुमचा अनुभव काहीतरी 2 शब्द. संसारातून 2 दिवस एक मोकळं वातावरण असतं इकडे. तर प्रत्येक साई भक्तांनी आपापला अनुभव सांगितला आहे. भेटत राहू, अजून पुढे पण भेटू आपण. जय साईनाथ, जय साईनाथ, जय साईनाथ. साईराम मित्रांनो, तर आपल्यासोबत आपले पालखीचे खास. तर यांना विचारू यांची पदयात्रा कशी गेली सांगा तुमच्या शब्दात. साईमाई संध्याकाळ. आज आमचा 8वा दिवस आहे आणि आम्हाला खूप आनंदी होते की आम्ही साईला भेटायला चाललो. तर मी परवा आली तर परवा आली मग अरे ये उद्या आपल्याला भेटायचं. उद्या आपलं दर्शन आहे साईंसाठी. आज शेवटचा दिवस आहे आपला. आज आमचा शेवटच्या दिवशी फक्त 14 किलोमीटर आहे. फक्त आणि फक्त 14 किलोमीटर बाबांना भेटण्यासाठी. साईराम मित्रांनो, तर आपल्यासोबत आहे साई, छोटे साई. तर विचारू यांना तुमचा प्रवास कसा गेला 8 दिवसाचा. चांगला आहे. उद्या बाबांना भेटायचा दिवस आहे. कसं वाटते. आनंद होतो. मग पुढच्या वर्षी बघू. आणि तुम्ही साईराम. साईराम भावांनो, तर आपल्यासोबत आहे आपले पालखीचे खास. तर विचारू त्यांना तुमचा स्वर्ग सुखाचा प्रवास कसे गेले ते सांगा तुमच्या 2 शब्दात. हा एकदम सुखात गेलाय प्रवास. उद्या तुम्ही भेट. बाबाची कृपा आहे आमच्यावर म्हणून चालतोय. उद्या सकाळी दर्शन घेणार. सगळं दुःख सोडून डायरेक्ट आपल्या घरी. आणि पुढच्या वर्षी काय आता पुढच्या महिन्यात 2025 नवीन सुरुवात पदयात्रा. कुठल्या पालखीत. साईधाम. साईराम. तर भेटत राहू पुढे. जय साईनाथ, जय साईनाथ, जय साईनाथ. साईराम मित्रांनो, तर आपल्यासोबत आहे आपले बटूक भाऊ. तर उद्या दर्शन आहे. कसं वाटतं तुम्हाला. चांगलं वाटतं. आणि बस भक्तिमय सगळं वातावरण आहे. पालखी पुढे चालली आहे. त्याच्या हे 9 दिवस तुमचे कसे गेले. एकदम सुखात आणि आनंदात गेले. असंच करत. तर आपला भाऊ भजन खूप छान करतो. पुढच्या वर्षी येणार मी नक्की फक्त आणि फक्त त्यांच्या भजनासाठी. आणि या स्टॉपला पुढे भजन सोय आहे की नाही. मग काय बघू बाबांची त्याच्या लवकर बोलतो तर भजन करू. नक्की नक्की. तर मित्रांनो आपण भेटू पुढे अजून पदयात्रेमध्ये. जय साईनाथ. साई को सुनाए
साईराम मित्रांनो आपल्यासोबत या पालखीचे पण तर विचारू यांना यांचा स्वर्ग सुखाचा प्रवास कसा गेला ते आमच्या 8 दिवस पालखीच्या सुखात गेला. 8 दिवस चांगल्या प्रमाणे केला आहे. साईच्या आशीर्वादाने सर्वांनी व्यवस्थित आलेले आहे. सर्व साई गणेश मित्र मंडळाचे हार्दिक अभिनंदन. तर मित्रांनो म्हणजे एक आनंद पण आहे आणि दुःख पण आहे की हा दिवसा आपण परत खूप म्हणजे खूप मिस करणार. आम्ही वर्षभर वर्षभर वाट बघणार वर्षभर वाट बघणार. हे कधी येतात. आम्ही डिसेंबरचं आमच्या सेकंड संडे असतात त्या वाट बघतात. आम्ही शिर्डीचा वारी करताना सर्व आमच्या फॅमिली आहे. सर्व साई गणेश मित्र मंडळा बसने मित्रांनो पदयात्रा हे शब्दात नाही मांडता येत. हे फक्त पदयात्रा करूनच घडवता येते. असं वाटतंय की अजून चालावं. बाबांची पालखी जवळजवळ आलो आहे. असं वाटतं अजून 2 दिवस चालावं. ओम साईराम. साईराम मित्रांनो तर फायनली आपण ज्याला भेटायला आले होते त्याने पालखी घेतली आहे. शेवटचा दिवस फक्त आणि फक्त 12 किलोमीटर. फक्त 12 किलोमीटर. त्यांना विचारूया त्यांचा अनुभव. सांगा बाबा तुमचा अनुभव. आनंद बघा आनंद किती आहे. फक्त आणि फक्त 12 किलोमीटर. उद्या आपण थेट जाणार आहे बाबाच्या दर्शनासाठी. तर आनंद मावे ना. प्रत्येक पदयात्रेच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल आहे. असं का होतं मला परत या परत असं होतं का माहिती. मी माझ्या मुलाला पहिला सांगितलं होतं तर तुम्हाला शिर्डी जाऊन मला काय भेटते काय भेटते तुम्हाला असं का करते. तर माझ्या मुलाने मला सांगितलं पप्पा तू एक वेळा येऊन बघा तर तुम्हाला अलग आनंद वाटेल. त्यासाठी मी गेलो एक वेळा माझ्या मुलासंगाती. तर मला इतकी आनंद वाटलं काय परत जाऊ जीवन तिथपर्यंत जिवंत आहे तिथपर्यंत मी जाणार म्हणजे जाणार. नक्की साईराम. तर तुम्ही पण एकदा साईवारीला नक्की भेट द्या. जय साईनाथ. चरणों में झुक जाएंगे कभी हम नहीं रुक जाएंगे. साई चरणों में झुक जाएंगे. साई बाबा है दया. साईराम. तर आपली बहीण काय बोलणार आहे. साई माई संध्याकाळ. मी सोनाली. आमच्या पालखीला आज किती वर्ष झाले आणि मला आहे ना या पालखीमध्ये 6 वर्ष झाले आणि मी रोज वाट पाहते की कधी डिसेंबर येणार आणि कधी आम्ही जाणार आणि कधी काय करणार ते. आमची पालखी एक घरासारखी आहे आणि एक मित्रासारखी आहे. आम्ही दरवर्षी जातो. मी दरवर्षी जाते आणि जसं काय 1 दिवस होतो 2 दिवस होतो. मला असं वाटते की हे दिवस नको जायला. असं वाटते की संपणारच नाही पाहिजे असं. मला ना चालायला बी खूप आवडते आणि बाबाचं दर्शन केलं ते आमची मोठी किस्मत आहे की आम्ही पायी पायी जातो आहे म्हणून. आणि आमचा 8वा दिवस आहे आणि उद्या आमचं दर्शन आहे. तर एवढं रडायला येते ना की काय सांगू. आणि मग सगळे फ्रेंड्स लोक मग आपल्या घरी आणि ते सिटीचे पण खूप आम्हाला आठवण येणार की आमचे साईरामवाले पण आमच्यासाठी खूप मेहनत करतात. ते लोक आम्हाला जेवण वगैरे पाणी वगैरे टाईम टू टाईम देतात. साईराम. साईराम किशोर दादा. साईराम बाबा. किशोर दादा बसलाय इथे. तर उद्या आपलं फायनल दर्शन आहे. तर 2 शब्द होऊन जाऊन दे. उद्या फायनल दर्शन आहे. आता आपण पहाटे सकाळी निघणार आहे. पहाटे नाही 10-11 वाजता सर्व जे येतात सगळं चला आमचं बरोबर दर्शनाला. ओम साईराम. साईराम. तर साईराम भावा आज आपल्या भावाला विचारतो
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की ओम साई जय साई। बाबा की जय, ओम साई जय साई, जय साई, ओम साई, ओम बाबा। वर्षम केला मी तर जाणार, मी तर जाणार, मी तर
साईराम मित्रांनो, आज जेवायला बघा भंडारा, दाल भात, शेवची भाजी आणि पापडी. साईराम. तर जेवूया आणि नंतर भेटूया. साईराम मित्रांनो, 8व्या दिवसाचा ब्लॉग मी इथेच एंड करत आहे. व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये ओम साईराम नक्की लिहा. जय साईनाथ, जय साईनाथ, जय साईनाथ. तर उद्या आमचं फायनली दर्शन आहे. तर उद्याचं आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बघू.